चला तर मंडळी, आज आपण अगदी मोजक्या साहित्यापासून उपवासाचा जाळीदार डोसा मऊसूत कसा बनवायचा ते बघूयात. आणि चटणीसुद्धा तितकी सोपी आहे बरं का. त्यासाठी 1 वाटी वरी तांदूळ, पाव वाटी साबुदाणे स्वच्छ धुवून 1 तास भिजत ठेवायचे आहेत. तुमच्याकडे जास्त वेळ असेल तर जास्त वेळ भिजत ठेवलं तरीसुद्धा चालेल. 1 तासानंतर आपण बघूयात. वरी तांदूळ आणि साबुदाणे छान असे भिजलेले आहेत. आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये हे काढून घ्यायचं आहे. जास्त पाणी घालायचं नाही, फक्त अर्धी वाटी पाणी घालायचं आहे. त्यानंतर त्यामध्ये 1 उकडलेला बटाटा घालायचा आहे, बारीक कापून घालूया. त्यानंतर चव छान येण्यासाठी 1 मिरची घालूया आणि अगदी 2 चमचे दही घालायचं आहे. चवीपुरतं मीठ घालूया आणि मिक्सरला फाईन अशी पेस्ट करून घ्यायची आहे. आता हे सगळं मिश्रण आहे एका बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे आणि अगदी गरज पडली तर थोडंसं पाणी ॲड करायचं आहे. अगदी थोडंसं इथे मी किंचित खायचा सोडासुद्धा घातलेला आहे. आता इथे मी नॉनस्टिक पॅन घेतलेला आहे. थोडंसं तूप घालते आणि टिश्यू पेपरनी पुन्हा छान असं पसरवून घेते. म्हणजे काय होतं, की डोसा छान असा पसरला जातो. आता 2 पळी इथे बॅटर घालायचं आहे आणि गोल-गोल, गोल-गोल डोसा छान असा पसरवून घ्यायचा आहे. तुम्ही बघू शकता मस्त जाळी सुटलेली आहे. आता लगेचच झाकण ठेवायचं आहे. म्हणजे काय होतं, की डोश्याला तडे पडत नाहीत. 1 मिनिटानंतर बघूया आपण मस्तपैकी डोसा पलटी करून घ्यायचा आहे. दोन्ही बाजूनी छान असा शेकून घ्यायचा आहे. अगदी झटपट आपले हे उपवासाचे डोसे तयार होतात. आता लगेचच चटणी करायला घेऊया. चटणीसुद्धा खूप सोपी आहे. ओलं खोबरं घ्यायचं आहे. थोडेसे शेंगदाणे घालायचे आहेत. आलं आणि मिरची घालायची आहे. थोडंसं जिरं घालूया, मीठ घालूया, कोथिंबीर घालूया आणि दही घालूया आणि मिक्सरला थोडंसं पाणी घालून छान अशी पेस्ट करून घ्यायची आहे. चटणी आपली तयार झाली आहे. लगेचच सर्व्ह करायला घ्यायचं आहे. चटणी घ्यायची आणि मस्तपैकी गरम-गरम डोसे खायला घ्यायचे. माझी रेसिपी आवडल्यास एक लाईक नक्की करा, फॉलो करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया. धन्यवाद.